नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे आपला वटपौर्णिमेनिमित्त, जो सर्व महिलांचा आवडता सण असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटपूजेचा मुहूर्त काय आहे, म्हणजेच कोणत्या मुहूर्तावर आपण पूजा करू शकतो। तसेच आपण पाहणार आहोत की कोणता रंग शुभ आहे, म्हणजेच कोणत्या रंगाची साडी आपण परिधान करायला पाहिजे किंवा कोणत्या रंगाची साडी आपण घालू नये। तसेच आपण पाहणार आहोत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या टाळायला हव्यात आणि तो कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात। तर एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण ऐका, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। ठीक आहे, तर मग प्रथम आपण पाहूयात की वटपौर्णिमेचा मुहूर्त काय। तर वटपौर्णिमा 10 जून 2025 सकाळी 11:36 पौर्णिमा सुरू होणार आहे। तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जून 2025 दुपारी 1:14 संपणार आहे। तर पौर्णिमा 10 जूनला 11:36 सुरू होतीये, म्हणून आपल्याला वटपौर्णिमेची पूजा देखील 10 जूनलाच 11:36 नंतरच करायची आहे। समजा कोणी म्हणेल की पौर्णिमा 11 जूनला पण आहे, तर आपण 11 जूनला वटपौर्णिमेची पूजा करू शकतो का? तर नाही, 10 जूनला पौर्णिमा सुरू होतीये म्हटल्यानंतर 10 जूनलाच तुम्ही पूजा करायला हवी। जर समजा कोणाची अडचण असेल किंवा काही कारणास्तव जर तुम्ही पूजा करू शकणार नसाल, तर तुम्ही 11 जूनला पण करू शकतो, पण शक्यतो तुम्ही 10 जूनलाच पूजा करावी, कारण 10 जूनलाच पूजेचा शुभ मुहूर्त आहे। तर नेक्स्ट आता आपण पाहूयात की आपण कोणत्या रंगाची साडी घालायला पाहिजे किंवा कोणत्या रंगाची साडी घालू नये। तसेच बांगड्याचे आहे की कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात। तर प्रत्येक रंग हा खूप स्पेशल असतो, प्रत्येक रंगाची गोष्ट ही वेगळी असते, प्रत्येक रंगाचा अवधा हा वेगळा असतो। पण या वटपौर्णिमेला मात्र आपण हे 3 रंग टाळायला हवेत। तर ते कोणते? तर तो पहिला आहे, एक आहे काळा रंग, जो की आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण तो वर्ज्य केला जातो, म्हणजेच आपण या काळ्या रंगाची ब्लाऊज किंवा काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण घालू नये। तसेच दुसरा आहे पांढरा रंग। पांढरा रंग देखील आपण शुभ कार्यासाठी वर्जित केला जातो। पांढऱ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपण घालू नये। जर समजा त्या पांढऱ्या रंगामध्ये काही फुले असतील किंवा डिझाईन असेल किंवा मिक्सअप कलरची जर असेल, तर तुम्ही ती घालू शकता, पण पूर्ण जे पांढरे आहे ते आपण टाळायला हवी। आणि तिसरा रंग जो आहे तो आहे निळा रंग, तर तो देखील आपण या वटपौर्णिमेला टाळायचा आहे। तर आता पाहूयात की आपण कोणत्या रंगाची साडी आपण घालू शकतो। तर पहिला रंग आहे आपण लाल रंग। तर लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात शुभ रंग म्हणून मानला जातो। तर आपण या लाल रंगाची साडी आपण घालू शकतो। तसेच दुसरा आहे हिरवा रंग। तसेच तुम्ही पिवळा, केशरी असे विविध रंग तुम्ही घालू शकतो। तर पाहूयात आपण की बांगड्या कोणत्या कलरच्या घातल्या पाहिजे। तर सर्वात शुभ जो रंग आहे बांगड्यासाठी तो आहे हिरवा रंग, कारण आपण देवीला वस्त्र परिधान करताना किंवा चढवताना काही तर हिरवा रंग आपण वापरला जातो। तर त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायला हव्यात। त्याचबरोबर तुम्ही पाठीमागे लाकाच्या चुडे हेही घालू शकतो, कारण लाकाचे हे पण शुभ मानलं जातं। खास करून तुम्ही त्या दिवशी काचेच्या बांगड्या वापरू शकतात, प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या वापरायच्या टाळाव्यात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। प्रत्येक स्त्रीने हे व्रत करायला हवे, आपल्या पतीसाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा आपल्या सुखी संसारासाठी। तर नक्कीच हे व्रत तुम्ही करा, खूप छान पद्धतीने करा, आणि काही अडचण असेल किंवा काही चुकी असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका। ओके, थँक्यू सो मच।